महाशक्तीची निर्मिती महिषासुराच्या नाशासाठी झाली। सर्व देवतांनी आपली शक्ती एकत्र केली आणि ही शक्तिरूपी देवता निर्माण झाली। या आदिशक्तीनं महिषासुराचा नाश केला आणि त्यानंतर देवतांना अशी विचारणा केली की माझं उर्वरित कार्य काय आहे। त्यावेळी तिला मिळालेलं हे उत्तर, माझं आता हे काम माझं पूर्ण झालेलं आहे। हे काम पूर्ण झाल्यानंतर मी आता काय करायचं। मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा ठिकाणी जा की त्या ठिकाणी चारी बाजूने ऋषीमुनींचे आश्रम आहे। त्या ऋषीमुनींच्या आश्रमाच्या सानिध्यात जा, म्हणजे ज्या ठिकाणी मंत्रोच्चाराचा रोज असे मंत्रोच्चार म्हटले जातील अशा ठिकाणी जा। मग त्यावेळेस त्यांनी हे स्थान निवडलं। या स्थानाच्या चारी बाजूने ऋषीमुनींचे वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम आहे। इथं आल्यानंतर ती इथे येऊन या डोंगरामध्ये येऊन गुप्त झाली। त्याच्यानंतरून काही कालावधी निघून गेला। काही कालावधी निघाल्यानंतर नवनाथ आले सिद्धी प्राप्त करण्यासाठी। समोरच्या डोंगरावर आले। समोरच्या डोंगरावर आल्यानंतर ते सिद्धी करत असताना, त्यांच्या अनुष्ठानाला बसलेले असताना त्यांना भगवतीने साक्षात्कार दिला की मी या ठिकाणी आहे, तू येऊन माझा उद्धार कर। उद्धार कर म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वप्नामध्ये जशी त्यांना मूर्ती दिसली त्याप्रमाणे त्यांनी ही मूर्ती तयार केली। नवरात्र काळात आईचा उत्सव पाहण्याजोगा असतो। या पूर्ण उत्सव काळातला दिनक्रम थोडासा वेगळा आणि भरगच्च असा असतो। काकड आरती झाल्यानंतर सकाळी 7 वाजता भगवतीची स्नान आरती होती, म्हणजे महाअभिषेक होतो। त्या अभिषेकामध्ये भगवतीचं पूर्ण स्नान, त्याच्यानंतर दुग्ध अभिषेक, पंचामृत अभिषेक हे झाल्यानंतर भगवतीचा शृंगार केला जातो। ज्या नवरात्रामध्ये स्पेशली करून चांगले प्रकारचे दागिने, वेगवेगळ्या प्रकारचे दागिने भगवतीला चढवले जातात। पूजा झाल्यानंतर भगवतीची नैवेद्य दाखवला जातो। नैवेद्य दाखवला की भगवतीची आरती केली जाते। भगवतीची परत एकदा संध्याकाळी आरती होते। शांतीपाठामध्ये विशेष भाग म्हणजे असा की भगवतीचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ज्यावेळेस पडदा उघडला जातो त्यावेळेस खडकबाण म्हटले जातात। खडकबाण याच्यासाठी की कारण की नवरात्रामध्ये 9 दिवस भगवती कंटिन्यू महिषासुराशी युद्ध करत असते आणि युद्ध करत असताना तिच्याशी लढत असताना तिची आम्ही स्तुती गातो। मग वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक त्याच्यामध्ये म्हटले जातात, वेगवेगळ्या प्रकारच्या स्तुत्या तिच्यामध्ये केल्या जातात। त्याच्यानंतरून सामाजिक राजकारण याच्यावर सुद्धा थोडीशी टिप्पणी केली जाते आणि त्याच्यानंतरून भगवतीची आरती केली जाते। या देवीची एकूण 3 रूपं मानली जातात। ते रूप पाहण्यासाठीच खरं तर इथे आपण येतो आणि खरंच धन्यता पावतो। या देवीचं वैशिष्ट्य असं की तिची 3 रूपं आपल्याला इथे प्रत्यक्षात पाहायला मिळतात। बालरूप, रौद्र रूप आणि वीर रूपही। सप्तशृंगी गडावर अनंत कालापासून महामाया आदिशक्तीचं वास्तव्य आहे। तिच्या दर्शनासाठी आणि मनोवांछित फलप्राप्तीसाठी अनेक थोर तपस्वी, महामुनी, संत, महंत आणि भक्त गडावर आल्याचे उल्लेख इथे आढळतात। शारदीय नवरात्रात व्यवस्थापन समितीची चोख व्यवस्था इथे असते। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता विशेष उपाययोजना इथे करण्यात आल्यात। या उत्सव कालावधीत साधारणतपणे 10 ते 12 लाख भाविक सप्तशृंगी गडावर येतील। त्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबरच ट्रस्टने काही सोयीसुविधा भाविकांसाठी केलेल्या आहेत। त्यात भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 56 कॅमेऱ्यांची व्यवस्था केलेली आहे। त्याबरोबरच भाविकांना मंदिरात टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे। तसेच उत्सव कालावधीत येणाऱ्या भाविकांना नासातर्फे मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे। त्याबरोबरच सुरक्षितेच्या दृष्टीने मंदिरात जाताना भाविकांना डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर म्हणून सोडण्यात येईल। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने जादाचा सिक्युरिटी फोर्स न्यासाने लावलेला आहे। तसेच भाविकांसाठी न्यासामार्फत 200 निवास रूमची व्यवस्था केलेली आहे।
त्याबरोबरच उत्सव कालावधीत मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे. मंदिराला प्रदक्षिणा घालण्याची एक पद्धत आहे. इथे मात्र थोडीशी वेगळी पद्धत पाहायला मिळते. गळसरी, कमरेजवळची, पायाची अशा 3 प्रदक्षिणा इथे केल्या जातात. पूर्वीपासून एक प्रथा अशी आहे की महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या ज्या 3 स्वरूपाची देवी जी आहे ही आद्यशक्ती स्वयंभू शक्तीपीठ म्हणून सप्तशृंगी माता ओळखली जाते. म्हणून या गडावरती या डोंगराला 3 परिक्रमा केल्या जातात, महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. सप्तशृंग गडाचा जो डोंगर आहे त्याच्या भोवती एक फेरी मारली जाते. त्याच्यानंतर खालचा गावाचा जो परिसर आहे तर तिथे कालीकुंडापासून ते तांबूल तीर्थापासून रिटर्न्सला येऊन परत सूर्यकुंडापर्यंतची प्रदक्षिणा होते, ज्याला 2 नंबरची म्हणतात. आणि 3 नंबरची जी प्रदक्षिणा आहे ती नांदुरी जो सप्तशृंग गडाचा जो पायथा आहे त्या पायथ्यापासनं वणी मुळाणा मार्गे, वणी आणि चंडिकापूर मार्गे नांदुरीपर्यंत अशा या 3 प्रदक्षिणा महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या शक्तिपीठाने ओळखल्या जातात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि निवृत्तीनाथांची ही कुलस्वामिनी. ज्या वेळेला ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला निवृत्तीनाथांना सुद्धा असं वाटू लागलं की आपल्या लहान भावंडांनी समाधी घेतली आहे, आपल्याही समाधीची वेळ आता झालेली आहे. त्यावेळेला स्वतः निवृत्तीनाथ इथे 3 दिवस ध्यानस्थ बसले होते आणि त्यांनी या योगिनीची परवानगी घेऊन इथे जवळच त्र्यंबकेश्वर इथं समाधी घेतली. हा उल्लेख शके 1272 मध्ये आपल्याला आढळतो. सप्तशृंग हा परिसर अनेक पवित्र ठिकाणांनी पवित्र झालाय. त्यात मार्कंडेय ऋषींचा उल्लेख महत्वाचा ठरतो. सप्तशृंगीचं मुख पूर्वेकडे आहे आणि समोरच असलेला मार्कंडेय डोंगर नजरेत भरतो. मार्कंडेय भृगु वंशातील त्रेतायुगात झाले. प्रारंभी ते अल्पायुषी होते, मात्र सप्तर्षींच्या आशीर्वादामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभलं. धर्मराज वनवासात असताना त्याला अनेक वृत्तांत मार्कंडेय ऋषींनी कथन केले. असं म्हणतात की याच गडावर मार्कंडेय ऋषी आसनस्थ होऊन देवीला तिच्या पराक्रमाच्या कथा ऐकवत आणि देवी किंचित मान वाकडी करून ती ऐकत असे. मार्कंडेय ऋषी चिरंजीव होऊन सर्व देवता श्रेष्ठ ठरले. असंही म्हणतात की निशुंभ या राक्षसाचा वध केल्यानंतर तपसाधना करण्यासाठी देवीनं या गडावर वास्तव्य केलंय. त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या या रांगेत 7 उंच शिखरं आहेत, ज्यामुळे या स्थानाला सप्तशृंग असं नाव मिळालंय. खरोखरच आई सप्तशृंगीचा महिमा काही औरच.